नमस्कार, कसे आहात? आज आहे बुधवार आणि आता पाऊस जातोय तरीसुद्धा पाऊस आहे ना खूप पडतोय. 2 दिवस खूप पाऊस होता आणि त्यामुळे मी बेडशीट चेंज नव्हती करत कारण ते सुकत नाही. तर आज थोडंसं मला छान ऊन पडल्यासारखं वाटलं, त्यामुळे म्हटलं दोन्ही बेडरूमचे मी बेडशीट चेंज करते. आठवड्यातून एकदा तर मी चेंज करतेच. आणि चिकूच्या बेडरूममध्ये नवीन बेडशीट आणली होती, तर त्याचं म्हणणं होतं की नवीन बेडशीट टाक आता माझ्या बेडरूममध्ये. तो झोपत जरी नसला तरी मी चेंज करते. या राऊंड चेअरचा जास्त काही यूज होत नाही. आम्ही जेव्हा मूव्ही वगैरे बघतो तेव्हा जास्त वापरतो. असं शोपीस म्हणूनच ठेवले आता तिथे. आणि इथे चिकूचं काही स्टडी टेबलवर थोडाफार पसारा होता, तर तो मी आवरून घेतला आणि थोडीफार डस्टिंग आहे ती करून घेतली. बाहेर छान ऊन पडत होतं, तर म्हटलं बेडशीट वगैरे छान आता उन्हात सुकतील. कडक उन्हात व्यवस्थित जे आहे ते कपडे सुकतात, पण नाही, पाऊस आलाच. सकाळी मी तोंडलीची भाजी बनवलेली टिफिनसाठी आणि आत्ता मी जेवते. चिकूला मी स्कूलवरून घेऊन आले, त्यालाही जेवायला दिलं. आठवड्यातून एकदा तरी मी मटकीची उसळ जी आहे ती बनवते. आम्हाला तिघांनासुद्धा खूप आवडते आणि टिफिनला बरी पडते सुकी भाजी. आणि हे झाड आहे ना बऱ्याच दिवसापासून आहे ना खूप वाढलं होतं आणि हे असं खाली लटकत होतं. हे दोरीने व्यवस्थित वर बांधायचं होतं, पण हे खूप नाजूक झाड आहे. जरा जरी असं हे केलं ना लगेच तुटून जातं. त्यामुळे मी हलक्या हाताने सुकलेली पानं काढून घेते आणि व्यवस्थित जे आहे ते असं बांधते. बघा, हे तुटलं. आता हे मी पाण्यात जरी टाकलं ना तरी छान वाढून जाईल. तर इथे गॅलरीत ठेवते मी, त्यामुळे छान ऊन मिळतं, त्यामुळे चांगली ग्रोथ होते आणि मी कटिंग करून जे आहे ते लावत राहते. थोडेफार काही कपडे तसेच होते, सुकले नव्हते आणि आत्ता ते सुकलेत, त्यामुळे मी दडी करून व्यवस्थित वॉर्डरोबमध्ये ठेवते. मी ॲमेझॉनवरून हे 2 ऑर्गनायझर मागवलेले
बाथरूमसाठी, जिथे मला डेटॉल, आपण जे सिंक घासतो तो ब्रश आणि एखादी प्लांटर ठेवण्यासाठी. ह्याची क्वालिटी तर चांगली होती प्राईसच्या हिशोबने, पण दिसायला ते बाथरूममध्ये व्यवस्थित दिसत नव्हतं, त्यामुळे मी हे रिटर्न केलं. दुपारी मी पनीर बनवायला घेतलं होतं आणि तुम्हाला दाखवावं म्हटलं मी पनीर कशा पद्धतीने बनवते. पण हे बघा, तेवढ्यात लाईट गेली, त्यामुळे मी जास्त काही शूट नाही केलं. पण आता पनीर हे बनत आलं आहे. गॅस मी बंद केला आहे आणि काही बर्फाचे तुकडे टाकते, त्याने पनीर एकदम सॉफ्ट होतो. हे अर्धा पाऊण तासासाठी मी तसंच ठेवते. आज मी बनवते आलू पराठे. रोज काय बनवायचं हा प्रश्न मला असतो. सकाळचा तरी होऊन जातं, कारण टिफिन असतो, सुकी भाजी असते आणि भाजीच बनवावी लागते. पण संध्याकाळी काय बनवायचं ना, हा प्रश्न मला सारखा पडतो आणि कंटाळा पण येतो. काही सुचतच नाही काय बनवायचं नक्की, त्याच भाज्या. तर म्हटलं आज आलू पराठा बनवूया. फक्त आलू पराठेच बनवते मी, त्यासोबत दही वगैरे आहे, बाकी राईस वगैरे काहीच नाही. तर हा लोखंडी तवा आहे, त्यावरच मी चपाती, भाकरी, पराठे असेल ते करते. तर ताईने मला सांगितलं होतं एका की तुम्ही लोखंडी तवा कसा वापरता, त्यावर डिटेल व्हिडिओ करा. तर काही नाही, तवा थंड असतो तेव्हाच मी त्याच्यावर तेल वगैरे व्यवस्थित लावून घेते आणि चपाती आणि पराठे वगैरे करायला घेते. पण जेव्हा मी त्यावरच भाकरी बनवते ना, तेव्हा मात्र तो स्वच्छ धुवून घेते आणि एखादी भाकरी अशी सरकते त्यावरून, कारण तेल लावलेलं असतं आपण, त्यामुळे. पण बाकीच्या भाकऱ्या व्यवस्थित होतात. तर लोखंडी तवा चांगला असतो आपल्या रोजच्या वापरात, त्यासाठी मी तोच वापरते. माझ्याकडे सुद्धा ॲल्युमिनियमचे होते तवे, पण ते मी ठेवून दिले तसेच. मी बऱ्याचदा सांगितलं आहे, तरीसुद्धा परत एकदा सांगते. पराठे वगैरे काही असेल ना, तर मला परफेक्ट असे लाटता येत नाही. ते माझ्याकडून फुटतातच, कितीही मी चांगल्या पद्धतीने बनवले तरीसुद्धा. पण चवीला मात्र मी चविष्ट बनवते. तर पराठे मी आता गरम गरम बनवते. या दोघांना मी गरम गरमच खायला देते.
मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं पनीर, तर हे बघा एवढं पाणी एक्स्ट्रा निघालं आहे, त्यामुळे खाली नेहमी चाळणी ठेवायची. एक्स्ट्रा जे काही पाणी असेल ते सगळं निघून जातं आणि पनीर खूप चांगलं आणि सॉफ्ट होतं आणि बर्फाचे तुकडे टाकल्यामुळे तर अजूनच छान आणि सॉफ्ट होतं. फक्त मी काय करते ना, जेव्हा आपण दूध फाटतो ना विनेगर वगैरे किंवा लिंबू टाकून, तेव्हा मी जास्त बॉईल नाही करत. दूध गरम झाल्यानंतर गॅस बंद करते, त्यात मग विनेगर किंवा लिंबू किंवा दही काही टाकायचं ते टाकून दूध फाडून घेते आणि नंतर स्वच्छ धुवून असं चाळून घ्यायचं. हे बघा किती सॉफ्ट झालं आहे आणि कपड्यालासुद्धा लागलेलं नाही थोडंसुद्धा. पनीर किती छान दिसतं आहे आणि हे जे आहे ते फुल फॅट मिल्क आहे. मी चहाला जे आहे ते गाईचं दूध वापरत असते आणि पनीर किंवा दही वगैरे मला बनवायचे असेल ना, तेव्हा मात्र मी फुल फॅट किंवा म्हशीचं जे दूध असतं तेच घेते मी. तर हे बघा किती पटकन कट होतं आहे आणि खूप सुंदर जे आहे ते पनीर बनलं आहे. आणि याची आता आपण पनीरची भाजी, पनीरचे पराठे, काही पालक पनीर काही बनवू शकतो. आणि जेव्हा पण हे आपण असं पनीर बनवतो ना, तेव्हा मी पाण्यामध्येच ठेवते, असं ठेवत नाही डायरेक्ट. मग 5-6 दिवस तरी राहतं ते. आणि आता मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते. तर तुमच्याकडे एखादी ट्रिक असेल पनीर बनवायची तर मला नक्की सांगा. मी एखाद्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दाखवेल मी कशा पद्धतीने बनवते. पण हे बघा किती पटकन कट होतं आहे आणि साईडने सुद्धा बघा चुरा वगैरे असा झालेला नाही, एकदम सॉफ्ट झालेलं आहे पनीर आणि चवीलासुद्धा खूप छान. फक्त आपण स्वच्छ ते धुवून घ्यायचं. तर आता ह्याच्यात मी पाणी टाकून स्टोअर करून ठेवते, 5-7 दिवस तरी हे राहील. पण शक्यतो लवकरच बनवते. जेव्हा मला बनवायची असते भाजी वगैरे ना, त्याच्या 2 दिवसाआधीच मी हे पनीर बनवून ठेवते. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.